म्हणे आश्चर्य विन यावे विकासीपणा म्हण तरी तू माये प्रांजळ वचन सांग संशय सोड. माता रेवती राणी विचारले असं कधी मधीच हसू येत नाही, काहीतरी कारण असते त्याला, विचक्षण नाही ते, उगच कुणीच हसत नाही. आता इथे बसले तर कुणी हसतं का उगच? काहीतरी कळल्याशिवाय हसत नाही ना. मग हे सांगितलं तेव्हा रेवती राणी विचारल्यानंतर अशी काय म्हणते विपर्यास होईल दासी सांगायला लागली. आता तुला जर हे सगळी जर कहाणी सांगायला लागलं तर सगळं विपरीत घडल्याशिवाय होणार राहणार नाही, त्याच्यामुळे नाही सांगणार नाही. शैवराणी काय म्हणली तिला? शैवराणी आहे का नाही? आता ही शैवराणी पूजनीने आली आणि ही दासी बरोबर दर्शन घेतले. आता तुला जर सगळं सांगावं, सगळं विपरीत किंवा सगळंच आनंदावर पाणी फेरल्याशिवाय, दुःख उभारल्याशिवाय राहणार नाहीये अशी पूजनीने बोलल्यानंतर रेवती काय म्हणते? तरे माये माझे चित्त वदावया होते भयभीत नेनो कैसी पुढील मात घडोन येईल कर्माचे. माता शैवराणी सांगून आली. आता माझे चित्त भयभीत व्हायला लागलंय माय, कसं सांगू तुला? पुढे काय करणे होईल, काय भीती वाटायला लागली म्हणून सांगू वाटत नाही. अरे आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ सहज गोपल्या होईल घात पतंग स्पर्शिता प्रलयात जीवित्वाचे उरे. मला ते पुजारी सांगेल आम्ही कसे दुर्बळ आहेत, तुम्ही कसे राजे लोक आहेत बाबा. आणि एकदा जर आग नाही लागला तर आमचा नाश झाल्याशिवाय त्याच्यामुळे मला भीती वाटायली, सांगू वाटाना. की केशरी काही अन्याय केली जम्मूक जीवेचाय की नगर पेटता कोणी वाचावे जीवित्वाचे हे मते. आता केसर म्हणजे ते वाढणाऱ्याच्या घरी जर आता कुठं बोलले जावा ते जीव वाचल का? तसं तुमच्या घरी आम्ही सगळं सांगावं तर आमचा काय प्राण वाचणार नाही. आईचे बोलता शैवराणी रेवती म्हणे माये बहिणी निर्दय होवानी तुवा म्हणे रहस्यार्थ निरोपी. आता ये बघा कोण सांगायला आले? रेवती राणी सांगायला आले. हो शैवराणी काय घाबरू नको, निर्दय होऊन. आता कसं कुठलीही चिंता अंतःकरणामध्ये तू बिंदास मला सगळं ते सगळं सांग, तुझ्या प्राणाला धक्का लागला नाहीये. रावा आणि माझे काही भय असेल तुझे देही तरी आपली सहसा कोप प्रवाही तुझवरी न करू. आता रेवती राणी सांगितले माझं राजाचं जर तुला भीती वाटत असली ना आम्ही दोघं तर तुला काय त्रास देणारच नाही, तुला काय शिक्षा सुद्धा देणार नाही. तर बोल. आईसे बोलो करतळ भावास रेवती देत शैव कांतेस सकळ हरुणी संशयास म्हणे वार्ता वद आता. माता कर्तव्य भाषे म्हणजे वचन दे, है का नाही? काय सांगितलं? वचन देते तुला, तुला माझ्याकडनं राजाकडनं तुला कुठलाही त्रास होणार नाही. आता खरं खरं सांग, जसं कोर्टात म्हणते ना ग्रंथावर हात ठेवा, जो कहूंगा सच के शिवाय कुछ नाही कहूंगा. खोटं बोलल्याशिवाय तर राहत नाही. पण हिला सगळे काही नाही, तुझ्या जीवाला धोका होणार नाही, तो कुठलाही आघात होणार नाही. आता तू जे व्रतांत सांग. तरी ती प्रांजळ बोलेवाणी मग परिचारिका बाहेर काढोनी म्हणे सांगेन वो एकांत भुवनी एकांत स्थानी पै गेल्या. माता शैवराणीने सांगितलं या दासीला बाजूला काढला, तुम्ही ना आम्हीच. जसं मच्छिंद्रनाथ बघा ते ठेवताना कोण होते? गोरक्षनाथ आणि शैवराणी होती. याच पद्धतीने शैवराणी रेवतीने सांगितलंय या काय करा, तुमच्या दासीला बाहेर काढा, एकांताच्या ठिकाणी तुम्हाला येताना एकांतलया गेल्यावरी बोलती झाली शैवराणी म्हणे माये तू सवाशीन स्वदेही काही नाही सजान पा. माझा शैवराणी एकांतामध्ये नंतर रेवती राणीला सांगितलं तू सवाशीन काही नाही. शब्द उलटा वापरला, डायरेक्ट नाही म्हणजे नाही ती. तू सवाशीन काही नाही, राहिलीच नाही तू कवापासून नाही ती. आता आहे का? आता ह्याचा भाग जर घेतला तर ते गेलं, आपण ते नवऱ्यावर गेलं. पण या देहाला सांभाळणारा जो आत्मा आहे आणि ही बाई आहे, ह्या बाईला सांभाळतो तो आत्मा, त्याच्या नावाचं कुंकू लावायचे. पण आपण म्हणतो नवरा आहे हळद कुंकू लावायचं, हीच आहे कुंकू आहे. कुणाचं कुंकू आहे कळतंय का तुम्हाला? का नाही कळत? आहे का नाही? मच्छिंद्र ना देहामध्ये आत्मा येतो, या देहाला किंमत आहे. पण हा भाव उलटा सांगितलाय, आपण संसारिक असल्यामुळे आपल्याला हे सगळं दाखवावं लागतंय.
देह सांभाळणारा आत्मा आहे. मग त्या आत्म्याची पत्नी ही देहबुद्धी आहे. मग देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मग सज्जन कळले पाहिजे. आपल्याला सज्जनाकडे गेले की दुर्जन नावं ठेवतात. देहाचे दुर्जन जर घालवायचे असेल मग एकांतामध्ये ती शिवराणीने कुणाला शरीराणीला सांगितलं. काय सांगितलं? बाबा हे असं असं आहे, तू आता सवाशीन, तू सवाशी राहिलेली नाही, आता उलटी झालेली. कधी? जेव्हा कर्म बिघडलं तेव्हा उलट होतं बघा. आपण लक्षात ठेवा, नीट ऐका. उद्या दुसरं काहीतरी बोलू नका. आपण जे शब्द दिला ते शब्द नाही पाळला तर आपण उलटलं म्हणजे पलटी मारली. तसं तू आता सवाशीन राहिलेली कधीपासून नाही राहिली ती ऐक. रावत्री विक्रम मृत्यू पावला, तयाचे देही मचिंद्र संचरला, आपला देह येथे सांडिला, शिवालया माझारी. माझा शेवर आलेला काय होतं का? गरज होते का? चाललं होतं ना सोका सोकाने. कोणाचं घर सोकाने चालूच देत नाहीत. कलियुगाची राहटीची आहे. कोण सांगू तुला? तुझ्या नवऱ्याने कोणतीच पाहिली ती की झाला बसून आग लागली घरात. त्रिविक्रम राजा जेव्हा देहातला प्राण निघून गेला तेव्हा मच्छिंद्रनाथाचा आत्मा त्याच्यात संचरलाय. लागली का आग? संसार सुखाचा चालला होता, देहात उपरा आग लागली. मग या देहात बी तशीच आग लागली बघा. मन बुद्धी चित्त अहंकार आहे, संशय आणि चिंता हे जर विकार बाजूला ठेवले तर हे तर कुठलंच बिघडणार नाही असं शिवराणीने सांगितलं. तेव्हा रेवतीराणी काय म्हणते? होय मग तयाचा शिष्य गोरक्षणात गुहाग्रहात ठेवून गेला प्रेत. 12 वर्ष नेम केला उभयतन. आता ही ओळी आली बघा. सुरुवातीला गोरक्षनाथाने त्या शिवराणीला सांगितलं हे तुझ्या तन माझ्या ते कोणाला सांगू नको. तेव्हा हिने आज सगळं सांगून टाकलं. मच्छिंद्रनाथाचा त्या गुहेमध्ये ठेवलेला आहे आणि तो पुढे आता तीर्थयात्रेला गेलेला आहे. असं 12 वर्षाचा नेम केलेला आहे असं शिवराणी रेवतीला सांगितलेलं आहे. 12 वर्ष सरल्या शेवटी मच्छिंद्र वर्तेल स्वदेह राहती. ऐशी एकता माझी दृष्टी झाली असे जननी. माझा शिवराणीने रेवतीराणीला सर्व वृत्तांत यथानुभूत सांगितला. 12 वर्षे परिपूर्ण झाले की त्रिविक्रम राजातला आत्मा या देहामध्ये येणार आहे. तुला परत काय होणार आहे हे सगळं माझ्या डोळ्यासमोर माझ्या कानाने ऐकले, दुसरं कुणी नव्हतं. हाय तरी तुझं वैधव्यपणा सोनी बोलशी सुवासीन म्हणून हास्य आले बदला गुण जान जननी निश्चय. माझा भगवान शंकरांना नमस्कार करताना तो सुवासिनी म्हणजे ते मला पतीच्या अगोदर जाऊ दे, पण तू अगोदरची विधवा सवासिनी कशी म्हणते म्हणून मला हसवाल. कोणी रेवती सती म्हणे दावी काय मच्छिंद्र प्रेत प्रती येणी अवश्य मरणी मुक्ती ग्रहे मध्ये नेतसे. माता रेवतीराणीने विचारलं ते शिवराणीला ते कुठे दाखवशील का मला? ते अवश्य म्हणजे लगेच जिथं गोळ्या ठेवलं ते दाखवा. आपण लगेच उघड दाखवता का ना? साडी आणली कितीची आणली किती 1000ची आणली परत मध्ये खोटं बोलती. बघून बी जातील खोटं बोलती. लगेच सांगितलं दाखवलं. म्हणे मायेची ठाई अच्छा दिला मच्छिंद्र देही तरी मही विदारुणी गुहाग्रही निज दृष्टीने पाहे. शिवराणीला येता सांग सगळं जे घडलं होतं जे जागा होती लागली याच महीच्या ठिकाणी. इथं एक आहे विदारा उकरा लागल, खाली गुहा आहे. आपलं विदारा उकरा ना सगळं मग सगळे घाण निघून जाईल. आपण उकरीत नाही, दुसरे चौकरीत आहे. कुणा चौकरीत आहे? आपलं उकरीत कधी आपलं कधी सांगत नाही. तसंच शिवराणीने सांगितलं बाबा इथं मच्छिंद्र देह काय केलं रक्षण केलं नाही. या गोळ्याचं काय करायचं शिळा काढायचे ह्याच्या आतमध्ये उतरलं की मच्छिंद्रनाथाचा देह सापडला. आयसे बोलोनी दावोनी तिथे शिवालय गेली त्वरित येरीकडे संशयवंत रेवती स्थाना गेली से. आता येरीकडे झाला त्या दिवशी कार्यक्रम संपला सगळा. संशय आलेला होता. संशयाला देवपूजा संपली सगळी. आपण कसं तमताना निघतो घराच्या बाहेर तशी डायरेक्ट रेवती कुठे गेली? गेली बरे कंदासी विचार करी आपले मानसी चित्ती म्हणे पतिव्रत नेमासी दैवे करुणी नाळीले. आपल्या स्वस्थानाच्या ठिकाणी गेली एकांतामध्ये विचार करू लागली. आपल्याकडे सुवासी नाही, आपलं सगळं सुवासी पण काय झालेलं विटंबलं गेलेलं आहे. दुःख करू लागलेली आहे. नाहीशे परी संचितार्थ घडणार घडून आले निश्चित परी पुढे आपले हित विलोकावे आपण. अंतकरणामध्ये विचार जे व्हायचे ते होऊन गेले, पण आता पुढचं तरी सुख आपलं समाधान ठेवा. आता घेतून जाता कामा नाही.
आय पती निवर्तल्या पाठी लागली मच्छिंद्र वीर्य कोटी परी पाहता पातक दृष्टी वंशवेली दिशेना. काय सांगितलं? पती निमाद्या प्रती मच्छिंद्र वीर्यापासून धर्मनाथ झाला. आता विटंबनाच नाही का? नाही दुःख वाटणार? उद्या मच्छिंद्रनाथ आणखी देह सोडून जाणार म्हणजे आपल्याला कोणी विचारणार? बघा लय विचार करतय, मोकळं डोकं काय विचार करतय. म्हणजे कार्य साधलंय किंवा सदगतीला चाललंय ह्याचा भाव नाहीये. ही देहबुद्धीचा कार्यक्रम आहे सगळा, हा देहबुद्धीचा आहे. तेव्हा ती अंतकरणामध्ये एकांतामध्ये विचार करू लागले. पूर्वी भरतवंश काढून व्यासवीर्य केला उत्पन्न त्याही पुढे कुंतीरत्न त्याची नीती आचरली. आता परत पुढीच आता हे आलं लगे महाभारत घुसली लगेच महाभारतात. कुंतीला अगोदर लग्नाच्या अगोदरच पोरगा झाला. आता मी महाभारत तसंच आहे. हिच्या डोक्यात झालं मोकळत चालू आहे का नाही? कर्ण होता ना अगोदरचा नव्हता का? 5 पांडव पुन्हा 6 भाऊ होते माहितीच नव्हते कोणाला. कोणती पुत्र कोणती पुत्र अशी ही सर्व अंतकरणामध्ये तसं मला झाल्याशिवाय राहणार नाहीये. पंचदेवाचे वीर्य घेऊन निर्माण केले 5ही जण तस्मात वंशवेली कारणे शिष्ट देह अर्पावा. आता हे कोणतीने काय केलं? 5 देवाचं वीर्य घेतात 5 पुत्र निर्माण केले. आपल्या या देहबुद्धीत म्हणजे 5 कर्म येतं आणि 5 तत्व येतं पण कळत नाही आपल्याला. कळलं का? म्हणजे असं उघड वळतय बी हो पण आचरणात नाही. सगळी अक्कल आहे आपल्याला पण चालत नाही. कुणी म्हणावा फलाने सारखं दिसते, संशयाला भूतच नाही कमी आपल्याकडे. घरात जरी जन्मलं की आपल्याकडे कोणावर गेलं नाही, ना माईवर ना बापावर ना चुलत्यावर ना आजीवर. मग कुठलं आणलं? अशी सांगायला विषय होते. हे 5 देवाची वीर्य आणि 5 पुत्र निर्माण झाले. मग या 5 तत्वाला भगवंत आज्ञेने जर वापरलं तर याच्यात कधी डळमळ होणार नाही. होईल? कधीच होणार नाही. पण आपल्याला सगळा समजे ते म्हणलं होय असं आहे, मग ते तिकडचे वे म्हणजे तसंच आहे, मग इकडचे वे म्हणजे असंच आहे. अरे तुम्ही काय करता? तुम्ही आचरण करणार अशी अंतकरणामध्ये विचार. तरी हा विचार पातक रहित घडून आला यज्ञातीत परी 12 वर्ष होता भरित पुन्हा अनर्थ होईल. आता तर कुठला अनर्थ नाही. ते डबल विचार करायला आपल्यासारखे नाही बदल. आता तर कुठे आगत नाही ना. आता पुत्र बी झालाय. आता आपला हाय तो नवरा आहे. आत्मा कोणाचा का असाना आहे का नाही? टीव्ही कुठल्याही कंपनीची असू द्या दिसतंय ना चित्र 12 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर आहे का नाही? ह्याचा वॉरंटी किती? 12 वर्षे. 12 वर्षाच्या अगोदर खोकडं जपून ठेवायचे का नाही? खोकडं फेकून द्यायचे पण टीव्ही जपायची असं हिचं मानस आहे. मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे सूत धर्मनाथा सान राजवैभवी आसरा धरून कवन रती राहील की. बाया लय बारीक विचार करतात आहे का नाही? आता धर्मनाथ तर बारीक आहे. 12 वर्ष आता 12 आणि 5 17 किती होणार? 7 वर्षच राहणार आहे मच्छिंद्रनाथ. स्वतः आता स्वदेशाला गेल्यानंतर राज्य कोण सांभाळेल? बायाला लईच काळजी आहे. संसाराची काळजी, जमिनीची काळजी, सगळ्यांचीच काळजी. मग आता हे जर गेलं तर हे राज्य कारभार कोण सांभाळेल? असं त्रिविक्रमती ही तपोवन आहे म्हणून वरते बाळ तो गेली सावली शीतळ मद लागी मिळेना. आता हा धर्मनाथ कधी त्रिविक्रम राजाच्या आतमध्ये मच्छिंद्रनाथाचा आत्मा आहे म्हणून छाया आहे ना. आता पुन्हा शीतळ होईल पातळ होईल ना छाया. मग कसं करावं आणि काय सांगावे तरी आता करावे कैसे? दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास दृष्टी पाहिल्यावरी विनाश करोनिया सांडावा. कुटील का असं कांड रचलं कुणी रेवतीनं? कुटील आता कुठं मच्छिंद्राचा देह ते बाव आपल्या डोळ्याने बघावा आणि त्याची विल्हेवाट लावावी असा दुर्गुण विचार अंतकरणामध्ये. एवढी दुर्बुद्धी घुसते ना देहबुद्धीकडे. लय डेंजर. आता त्या शिवराणीने सांगितलं होतं आणि तोच एकांतामध्ये विचार केला. धर्मनाथाचा विचार केला. त्याच्यावर कृपा छाया राहणार नाहीये. मग आता मच्छिंद्रनाथाचा देह कुठे? त्याचीच काय करावं आता विल्हेवाट.
हाय देह झाली या छिन्न भिन्न मग कैसा संचरेल छिन्न नंदन मुळीच बीज केली भस्म बाहेर काही उगवेना. मग आता बीज केचायचं आणि पेरायचं कसं भगवान. मग आता ह्या मच्छिंद्रनाथ गिहातच काय करावे ले वाटलावे. मुळी बीजच नाहीये. मग मच्छिंद्रनाथ कसा तो आत्माच्या देहामध्ये प्रवेश करणं असं हिरेवचराने विचार करणे चित्ती परिचारिका घेऊन सांगती गावाबाहेर मध्यरात्री येऊनिया पोहोचली. असं काम करायला बाहेर भीती वाटत नाही का. संध्याकाळी कुणा रेवती कुणा गेलेले परिचय बघा. त्या परिचारिकेला बरोबर घेतलं दाशीला बरोबर घेतले शिवालय मंदिराच्या रात्रीच्या वेळेस. रात्र म्हणजे कळते का तुम्हाला अंधार नाही अज्ञान. तेव्हा ना भीती वाटत बाहेर बोलताना कसा कसा बोलून जाते जेव्हा प्रसंग येईल तेव्हा खाली मान म्हणून नव्हतं मला असं म्हणायचं नव्हतं मला असं करायचं. पण झालं कसं तेव्हा ते रेवती राणी दाशी शिवालयामध्ये मंदिरात संध्याकाळी आणि काही एक गुप्त राहाटी दोन सबळ घेतले होते कामाठी. तो येऊनिया शिवालया पाठी गुहा द्वार विराज. आणखीन दोन घेतले होते कामाचे म्हणजे पारा बिरा कुदळी घेऊन करणे. आपल्याला खोदायचं नाही ना. बाया हुशार असतात. काम तर करणार लावणार तर कामाला सगळ्याला झपार खोदा म्हणजे दोन कामाटे घेतले आणि शिवालय मंदिरामध्ये प्रवेश केला. मोकळे केले गुहाद्वार करीते झाले आत संचार. जाताची ते कलेवर मच्छिंद्राचे पाखिले. आता गुहाद्वार मोकळे केले. मोकळे करतात आत प्रवेशले. आत प्रवेशले तेव्हा कलेवर बघितलं कुणाचं मच्छिंद्राचं. ही कला कुणाची मच्छिंद्र. आता ग्रंथ चाका मच्छिंद्रनाथावर आहे ना. भला गोरक्षनाथ किमायगारा म्हणून घेतलाय पण सगळी कला कुणाची आहे मच्छिंद्रनाथावर चाललेलं आहे बघा. मग हे बघितलं आपलं बी द्वार मोकळं असावं. आपलं हे द्वार बंद होतंय हे द्वार ऑटोमॅटिकच बंद होते. हे द्वार तर उघडतच नाही. उघडलं द्वार 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 देवाची कशावरी. मग ही कला बघायची हे कलेवर बघायचंय. मग ही कला कशी बसलेली कोणामुळे त्या आत्म्याचा संचार काय कार्य काय केलंय या कामाचे. आणि कुणी त्याच्या कुठली राणी आहे का नाही. त्या राणीचं नाव ऐकलंय अवघड आहे रेवती राणी आहे का नाही. रती करते आता हाय परिते कलेवर तेजपुंज की सजीवपणी दिशे सहज. मानी कवर्णी सविता राजतीये लागी भास. आता हे बघा रेवती राणीने पाहिलं ते कलेवर कसे आपण झोपल्यात नाही बसल्या सुद्धा चांगले दिसत नाही. तर मच्छिंद्रनाथाचं शरीर किती वर्ष झाले 5 वर्ष झाले. जसं काय असं तेजपुंज आहे असं हे पुणे ते रेवती राणी पाहिलेलं मग शस्त्र घेऊन असती मंसासी रती रती छेदोनिया तयासी बाहेर तई काढिले. माता रेवती राणीने काय केलं बघा. शस्त्र घेतलेले ना ते मांस आणि हाड सगळे बारीक बारीक रती रती तुकडे केलेले. आपल्या बी झोपीचे बी रती रती तुकडे करायचे बाहेर फेकायचे परत येऊन म्हणायचं काय म्हणायचे ना. तसं रेवती राणीने काय केलं मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि बाहेर काढलेले. मग भाग टाकोनी कारणात विखरुनी दिलेले पृथक पृथकतेत तरी समान रज समस्त ठाई ठाई टाकिले. समान पण रज आहे का नाही तुकडे ना कानाला टाकले कुठं कुठं थोडे 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 म्हणजे सापडू नये. कोंबड्यावर कसं आपण दाणे टाकतोय टाकतो का नाही. कोंबड्या कुठल्या कळल्या का तुम्हाला. ते बाहेरच्या नाही कोंबड्या ह्यातल्या कोंबड्या झोपेने झोप दे टाक दाना आळसे दे दामणे असे दाणे टाकत टाकत सगळीकडे या रेवती राणीने मच्छिंद्र देहाची विल्हेवाट लावली. टाकले पडी पातळ पडी रज रजाची होय मिळवणी आईशा परी त्याशी करोणी स्वस्तानी गेली असे. मात्र रेवती राणीने कसं टाकलंय बघा कसं लिहिलं ग्रंथ का नाही. टाकले पातळपणी जरी जोडायचं म्हणलं ते सापडू नाही. हाताचं नख कुठे बोट कुठे पायाचं कुठे हाताचं काय नगडीच हाडू कुठे काय सापडू देत नाही. आपण तसा ताळमेळ करतोय. ह्या वयासारखं घरात वागतात आपल्या माणसं. कालवा कालवा करणार कोणाची कोणाला ताळमेळत नाही. विचारलं तर बोंबला सगळं ते कशामध्ये जाऊ दे बाबा डोकं खाजून ते जाऊन सोडून देत आहे. अशी अवस्था त्या मच्छिंद्राच्या देहाची या रेवती राणीने केलेली. गुहाग्रहाचे मुखात शादून जैसे होते तैसे करून येरी घडल्या कारण उमा जागृत झाली. उमा जागृत पार्वती माता जागृत झाली. कारण भगवंताला सांगितलं होतं ना अगोदर पतीला सांगितलं होतं मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षनाथाने सांगितलं होतं
तेव्हा पार्वती माता जागा झाली. जागा झाल्यानंतर काय करते, आता मच्छिंद्राचा देह आहे ना, कोणाचा अवतार आहे हो? कारण अगोदर कथा कुणी सांगितली होती बघा, कुणासाठी कुणी मागून घेतलं होतं कळते का? सुरुवातीला कितवा अध्याय आहे? मच्छिंद्राचा जन्म झाला, कुठला अध्याय आहे? तेव्हा भगवान शंकराला पार्वती मातेने सांगितली एकांतात मला असं काहीतरी सांगा, आहे का नाही? मग कुठल्या ठिकाणी गेले तेव्हा म्हणजे आपल्याला जागा राहायला पाहिजे, यासाठी ग्रंथ ऐकायचा असतो. आपलं कसं माहितीये का, दूध तापलेलं असते मडक्यावर, हळूच तिथली साई काढायची पुन्हा जाळ लावायचा, परत सांगायचं मी गेलेच नव्हते मडक्याकडे. स्वतःला पहिले मडके का नव्हते, आपटी बिकटी लावलेली लाल दूध तापायचं, वरची साई खायची, परत जाळ लावायचा, परत म्हणायचं आपण तिकडे गेले नाही, मांजर आली असेल. तसं काम आहे आपलं श्रवण करताना, त्या मांजरी सारखं ते. मग हे तर पार्वती माता जागी झाल्यानंतर काय करते, मग प्रत्यक्ष होऊन बोलत म्हणे महाराजा कैलासनाथा, जागृत व्हावे विपरीत पंथाय, अघटित झाले महाराजा. माता पार्वती माता सांगू लागली हे कैलासनाथा जागा व्हा, एवढा आकांत चाललेला आहे, काय व्हायला लागले पुढं. ही ववी आता रोज पोतीत ऐकायची, आपल्याला कशी ऐकायची, रोज ऐकायची. पार्वती मातेला जागा करता आला पाहिजे, भगवान शंकराला जागा करायचे, हे विपरीत करणे केलेले, तुम्ही आता तरी जागे व्हा. तुमचा मच्छिंद्रनंद गेला हे स्वदेह सांडून, परी रेवती दारा येऊन विध्वंशीले शरीराशी. हो आता पार्वती माता सांगू लागले भगवान शंकरा तुमचा नंद नाही, आणि तो काय गेलेला आहे, देहातला आत्मा कोणाला विक्राने देहामध्ये घुसलेला आहे, आणि त्या देहाची शरीरयोनी काय केलेली, शरीर विल्हेवाट लावलेली, असं पार्वती मातेने भगवान शंकराला ऐकता उमेची मात खडबडून उठला कैलासनाथ, हृदय पाहे तो विपरीत मच्छिंद्र देही वर्तले. आता ही खडबडून जागे झाले भगवान शंकर. तेव्हा बघितलं तर त्या मच्छिंद्रा त्या देहाचं काय झालं, खरं सांगितलं, उमेनी आवाज दिलाय. आपल्याला आवाज बोलते का, आपल्या नावाने जरी बोलत तर राग येतो का नाही. मग भगवान शंकर सांगितलं उमेने आवाज दिला, तेव्हा खडबडून जागा झाले, तेव्हा मध्ये जाता देह कुठे माझा गेला प्राण, परी उमे यक्षिणी बोलावून सकळ शरीर वेंची का. आता भगवान शंकराने आंबेला सांगितलं म्हणजे तीच माता आहे, तीच उमा, तीच पार्वती आहे. माझा आज प्राण गेलेला, कारण मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे तुकडे केले. आता यक्षिणीला पाचलती का उमा, अस्तित्वच्या मांसात सहित रती रती भाग वेंचुनी समर्थ, एकत्र करुणी कैलासात यक्षिणी हस्ती पाठवी. आता भगवान शंकराने कुणाला सांगितलंय, उमेला म्हणजे पार्वती मातेला सगळं यक्षिणी सगळ्या पाचारण कर, बोलव, आणि रती रतीचे मांसाचे तुकडे गेले सगळे गोळा कर, आणि कैलासाच्या ठिकाणी घेऊन ये. अवश्य म्हणून नागा नगात मजा यक्षिणी पाचारी विजय होता, कोटीच्या मुंडा विभाग कादा महिला उत्तर. माता उमा पार्वतीने सांगितलं अवश्य म्हणेल ना, तुमच्या आज्ञे आम्हाला शीर्षावंद आहे. तेव्हा कोठ्यावधी अशा यक्षिणी गोळा केलेल्या कशासाठी, मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे गोळा करायचे, रतीरती तुकडे केले, गोळा करण्यासाठी आज्ञा करू लागलेली आहे. पाहुणी माय भवानी सांगे कार्याला गुणी, मच्छिंद्र शरीर समस्त वेंचोणी स्वर्गान्यावी म्हणत. माता सर्व यक्षिणी आल्यानंतर मग आता ही जगदंबा माता, ही पार्वती माता, ही भवानी माता सर्वांना आज्ञा करू लागलेली. जसं पतीने सांगितलं त्या कार्याला अनुसरण पतिवर्ता, या सांगितल्याने जगदंबा मातेने कोणाला यक्षिणीला आज्ञा केली, सर्व रतिरती मास गोळा करणे कैलासनाथाला घेऊन या. कैलासगिरी शिवगण बहुत त्यात वीरभद्र मम सुत, तया हाती ओ कोडी समस्त प्रेत रक्षण जड सांगा. आंबेने सांगितलं कैलास भवनाच्या ठिकाणी सर्वचे सर्व काही शिवगण आहे, त्याच्यामध्ये माझा वीरभद्र पुत्र आहे, आणि त्याच्या हातामध्ये हे सगळं स्वाधीन करावं. वंश शोधार्था सकळ शरीर वेंचुनी तत्वता कैलास गुहणी चालल्या. असं तात्काळ सांगता सर्वच्या सर्व यक्षिणी काय केलेलं, सगळ्या मही म्हणजे जमिनीवर आले, सगळीकडे जिथे जिथे फेकलं होतं रेवतीरांनी ते सगळे मच्छिंद्रनाथाचं कोटीचा मुंडा प्रताप वंत यक्षिणी सह झाला स्वर्गचित, कैलासगिरी मगदात वीरभद्राचे निवेदित. आता कोटी अशा चामुंडा येतात, आणि ते कुठे आता कैलास भवनाच्या ठिकाणी गेल्यानंतर वीरभद्राला पाचारून काय सांग, जी आज्ञा दिली होती मातेने त्या आज्ञेचं पालन करून वीरभद्रा पुढे गेलेला आहे. म्हणती परमहर्षे करुणी हे महाराजा शिवगणी, राजे
परमेश्वर भद्रासनी वृत्तांत ते ऐकावे. माता या यक्षिणीला हसू आलं कोट्यवधी सगळ्याचं वीरभद्राला सगळं वृत्तांत काय या प्रयाग क्षेत्रामध्ये ज्या राजाची कथा आहे ते कथा हसून सांगू लागलेले आहेत. आमचा तुमचा शत्रू पूर्णावता डबावला हे मरण रती रती देहाचे भाग समवून आम्ही आणले महाराजा. बघा यक्षिणी सुखाने गेले का तिथं तरी नाही सांगितलं तुमचा आमचा दुश्मन तुकडे तुकडे करून इथं गोळा करून आलेला. पण आईचं आणि बापाचं किती अंतकरण तुटलं होतं जेव्हा भगवान शंकराला आराधना केलं तेव्हा भगवान शंकराने सांगितलं माझा प्राण गेलेला आहे ऐकू मे एकशेने गोळा कर आणि त्याच्याकडे हे सगळं गोळून करून कैलास ठिकाणी आण. तेव्हा ह्या सगळ्या सांगायला तुमचा ना आमचा दुश्मन आम्ही गोळा करून आणलाय. तरी तो शत्रू मनशील कोण या भूमंडळामधील त्याने आम्हाशी नग्न करून परमलज्जेने. 5वा अध्याय 21वा अध्याय सगळे भूत नागडे केले सगळ्या देव्या नागडे केला. तुमचा आम्हा दुश्मन तुम्हा आम्हाचा दुश्मन सगळ्यांना आम्हाला नागडे केलं तर तो आता धरून आणलेला आहे. आता वीरभद्रा आता ह्याची काही सुट्टी नाही. भैरव पाहोनी धरणी विटंबिले दशा करुणी रुधिर पूर लोटोनी अवनी विगत कळावरी. माझा याच मच्छिंद्रनाथांची अष्टभैरवाची तीच अवस्था केली होती विकळ केले होते रक्ताचे पूर वाहू लागले ते आणि तोच आम्ही धरून आणलेला किंवा तोच आम्ही गोळा करून आणलेला असे वीरभद्राला ते एकशेने बोलू लागलेले. आणि तुम्हा सगळे घेतले कटक माऊळी पर्वत देऊन या देख वायुसूत करून या अधिक विटंबिले महाराज. माझा एकापासून वृत्तांत सांगितलं स्वतःकडे गेलं का आता नंतर अगोदर कोणी सांगितलं अष्टभैरवाचं सांगितलं आम्हाला नागव केलं आणि तुमच्या डोक्यावर मोठा पर्वत दिला कुणाच्या हनुमंताच्या बळाने आणि तोच मच्छिंद्रनाथाने आणलाय. सकळ देवांचा शत्रू कुजात बरा देवे पावला घात तरी आता प्रतापवंत दृढोत्तरी शरीर रक्षावे. दृढ उत्तरी आता शरीर रक्षावे. आता सर्वांचा कुजाट होता ऐका ना सगळ्या देवाला सुद्धा कुजवलं यांनी म्हणून आता याचं रक्षण करायला सांगितलं. आंबेने सांगितलं ती सांगितलं का उलट सांगितलं. आंबेने काय सांगितलं तर कैलासावर घेऊन जायचे वीरभद्र माझा असू दे पण हे बाकीच्या वार्ता सांगितल्या होत्या का नाही सांगायला. आपण तसं जेवढं सांगितलं तेवढं काम करीतच नाही. कुठे गेला सेवा ही असं मला काम सांगायची गरज होती का. कोण म्हणाला नाही एकशिनी म्हणायला आता कुणाला म्हणायला आता वीरभद्र. ऐका नीट आपल्याला जेवढं सांगितलं तेवढंच करावं ना. पार्वती मातेने काय सांगितलं होतं हे गोळा करा आणि तिथे वीरभद्राकडे द्या. बाकीचा कोणाला सांगितलं होता का. आपल्याला तशी सवय लागलेली कशी लागली पुढचंच बोलायचं जे आहे काम सांगितलं तेवढं करायचं नियमक तितके बोलावे आणि नियमक तेवढे कार्य करावे बाकीचं न बोलता. पण या ऐकण्यात वीरभद्र काय म्हणतोय या मच्छिंद्राचा शिक्षक गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकून येईल शरीर प्रत्यक्ष तरी सावध राहावे. आता यक्षिने परत सांगितलं आणि की याचा शिष्य कोण आहे प्रज्ञावंत असा गोरक्षनाथ आहे आणि या स्वतःच्या गुरुचं शरीर नेल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी कसं रक्षण ठेवा सांग सावध राहता आलं पाहिजे. डोळ्यात तेल घालून झोपायचं नाही पोतीला डोळ्यात तेल सावध राहता आलं पाहिजे. रात्र वैर्याची आहे ना सहज स्थिती दैवे करुण शत्रू पावला आहे मरण खाला वाचुनी फेडविले हर्षे करुण तुम्हा आम्हा दैवाने. दैव योगाने आपल्याला आपला शत्रू सापडलाय ती विमृत अवस्थेमध्ये नसता आपले हाल काय खराब होत नव्हते आणि परत हाल केल्याशिवाय राहणार नाही. आपण किती जरी चुका केल्या तरी आपल्याला देव सोडित नाही आणि आपलं कर्म सोडित. देवाने जरी सोडलं तर कर्म सोडित नाही आणि कर्माने जरी सोडलं तर आपला सद्गुरू आपल्याला सोडित नाही कारण कर्म वाईट करू देत नाही. असे चामुंडा कुणाला वीरभद्राला सांगू लागला. आयशे सांगून हर्षयुक्त परी वीरभद्र दोषाला आपले चित्तांत मग भैरवादी समजत आहा आहा म्हणतात सगळ्यालाच आनंद झाला. वीरभद्राला आटी भैरव आहा बरं झालं म्हणते आता आपला दुश्मन कोणी उरला आज आज टाकलं मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टोनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसवी भैरव येत कोटी एकशिने वीरभद्र येत 84 लक्ष 72 हजार गण कुणाचे शिवाचे
एक रक्षण करायला, 84चा फेरा, 7 आणि 2 9 नविदा भक्ती, वीरभद्र तोच त्याचं सामर्थ्य, यक्षिणी डंकिनी शंकिनी सगळ्या यक्षिणीचा मुन्ना सहित डंकिनी शंकिनी पातळ्या समजत अस्त्र शस्त्रादी होऊन या उदित रक्षण करीती शरीराचे. यक्षिणी डंकिनी सगळ्याचे सगळ्या शस्त्र सज्ज आहेत. कुणाला एक ध्येय सांभाळण्यासाठी एवढी पब्लिक आहे. आपला बी या ध्येयासाठी 84 सगळ्या फेऱ्यात आपण अडकलेले. जेवढे गणित सांगितलं का तेवढे गणित आपल्या ध्येयाला लागू होतात. आपलं कर्म चुकलं की एवढे रक्षणासाठी जो बायता असे मच्छिंद्राचं रक्षण करण्यासाठी सगळ्याच्या सगळ्या सज्ज नित्य येऊन शिवालयात गुहाग्रही लक्षित इकडे कोणा त्या त्रिविक्रम देहामध्ये मच्छिंद्रानाचा आत्मा आहे, पण नित्य नेमाने राज्य करणारा उत्तमातला उत्तम आहे. त्या शिवालयात मधून काय नमस्कार करून गुहागर पाहून निघाले. परी तो ठावलाय साथी सून येत दृष्टी वाचा मग स्वस्त भोगी संपत्ती विलासा राज्यासनी बैसोनी. इकडे त्रिविक्रम देहामध्ये जे मच्छिंद्रनाथाचा आत्मा असताना करून दर्शनी घ्यायचं ती जागा आहे तशीच व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे येता सांग सुख समाधानाने राज्य करू लागलेला आहे. परी शरीरात झाला जो प्रयास हे माहीत नव्हते काही देहास सदा भोगी संपत्ती विलास राजभुवना जात. आता मच्छिंद्रनाथाला स्वतःच्या शरीराचा काय दशा झाली हे माहित नव्हतं. त्याच्यामुळे राजवैभवामध्ये कसे गुंगून गेले होते. आयशे नित्य राज विलास लोटून गेली वर्ष 12 तो येरीकडे चिताटनास गोरक्ष सावध झाला. मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम देहामध्ये असताना राजाच्या देहा असताना 12 वर्षे लोटून गेले. राजविलासाचा उपभोग घेतला. इकडे 12 वर्षे करण्यासाठी कोण गेले होते? गोरक्षनाथ. त्यांचंही तीर्थ त्यांनाही स्मरण कुणाचं मच्छिंद्र देहाचं झालेलं आहे. तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी काय करील तो प्रताप प्रवाही तरी श्रोते अवधान देही सिद्ध करा पुढा. आता गुरुच्या शिष्यासाठी शिष्य काय करणार आहे ते पुढच्या अध्यायामध्ये पुढारा. म्हणजे आपल्याला आणखीन ओढ असली पाहिजे, पण आपण झोपायला लागला 10 वाजायला लागले तर आता काय होतं आपल्याला काय घेणं बी नाही. पत्रवाड्या वाढल्या, भात कुठं चाललाय, आमचे कुठं पळायली. अवधान पाहून अर्थ बहुत कथा वदेल धुंडी सुख मालून हरिता शरणागत दास संताचा असे की. दास संताचा असे की मग अवधान बघूनच ना आपल्याला बी अवधानच नाही ना. आपल्याला कसं झालं कंटाळा आला कवा आरती होती कवा सुख करता म्हणते तर. पण धोंडे स्वतःने आपलं मनोरथ पूर्ण करण्यासाठी पुढेही श्रोत्याने काय करावं? अवधान द्यावं. श्रोते जर सज्ज असेल तर कथा बी गोड लागल्याशिवाय राहत नाही. वक्त्याला बी आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आता सुगरण स्वयंपाक करीत पण खाणारे जर झोपणारे असले कसं वाढावा. स्वस्ती ग्रंथ भक्ती सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर 32 अध्याय गूढा श्रीकृष्णार्पण भक्ती भवतु. पुंडली कवर श्री ज्ञानदेव दूत चिंतन श्रीदेव दत्त नवनाथ महाराज की. हे आहे का मला बघा उद्या आणायचा ग्रंथ आपला ग्रंथ घेण्याचा उद्या बघून मोठा अध्याय आहे 231 या असेल बरोबर माझ्या वाटतं काय माहिती. तिकडे किती? 47 परत 47 पुन्हा इथं 48 इथे 48 पाहिजे इथे 49 पाहिजे 50 पाहिजे. आले ग्रंथानं आठवण करा ग्रंथ घेऊन. इथले जाऊन बाजार बसल्या का बाहेर? इथले जाऊन बाजार बसल्या ते बाजू उभे करून ठेवतात पोते एका
इथले उठून बाया गेला बाहेर बसल्यात किती सुगरण आहेत म्हणायचं एकशेने. उद्या वरे लाईट लावून वरे बसू आपण दगड घेऊ हातात. चांगल्यासाठी सुख करता दुःख हरता प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर मोठी सिंदुराची कंठी जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र माने श्रवण मात्र माने कामना पूर्ती जय देव दादा तुझगवरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकड शोभतो मारा रुंदे नको रे चरणी गागरिया जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्र माने श्रवण मात्र माने कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर भैर वंदना सगळ स्मृत वक्र तुंड दास रामाचा मटका हे संना संकल्पी वावावे निर्वाणी रक्षावे सर्वर्ग जवदना जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्र माने श्रवण मात्र माने कामना पूर्ती जय देव भगवती विक्राळ ब्रह्मांडे माळा विषय घंटे गाळा त्रिनेत्रे ज्वाळा लावो सुंदर मस्तकी वाळा गंगा जळ वारे जोडा जय देव आरती वाळू तू विश्वंभरा जय देव कर्पूर गोळा भोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती संतांच्या माळा विकुधीचे उधळण शेतकंड निळा ऐसा शंकर शोभे ओमा बेलाळा जय देव देवी दैते सागर मंथन पै केले त्या माझे अवचित सापडले तू असुरपणे प्राशन केले नीलकंठ हे नाम प्रसिद्ध झाले व्याघ्रांबरपणीवर सुंदर नारी पंचानन मनमोहन मनुजन सुकारी शतकोटीचे वेदवाचे उच्चारी रघुतील रामदासांतरी जय देव त्रिगुणात्मक मोती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नयनवाणा अखंड समाधी मुनिजन ध्याना सभाय अभ्यंतरी तू एक दत्त आभाग्याशी कैसी कळेल हे मात पराय पडतील हे कैसा हेत जन्म मरणाचा पूर्णाशी अंत येऊनी आऊबा टाकला सांगेल मुनी प्रणिपात गेला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला